नमस्कार. गेले 3-4 दिवस झाले तब्येत काही ठीक नाहीये. अजून सुद्धा थोडा त्रास होत आहे. परंतु 3-4 दिवस झाले तब्येत ठीक नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ काही बनवता आलेले नाहीयेत. दम लागतो थोडा बोलताना. पण आपल्याला रोजच्या रोज व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवायची मला सवय झालेली आहे. तर शुक्रवारी मी कामाला गेल्यानंतर तब्येत डाऊन झाली, तब्येत बिघडली थोडी. शनिवार सुट्टी झाली, रविवार सुट्टी झाली, सोमवार सुट्टी झाली. आज देखील कामाला जायचं होतं मंगळवार, परंतु सकाळून थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आज देखील जाता आले नाही. तर म्हटलं आज हा व्हिडिओ बनवावा जेणेकरून तुमच्यापर्यंत ही खबर पोहोचवावी की माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे व्हिडिओ होत नाही आहे. तर नशीब माझे चांगले की माझ्याकडे जे काय जुने व्हिडिओज वगैरे पडलेले आहेत, जो स्टॉक आहे त्यातलेच काय जुने जुने व्हिडिओज मी आपल्यासमोर सादर करत आहे. एडिट पण जास्त करत नाही, इच्छाच नाही कुठली एडिट करायची देखील. गोळ्या औषधी चालू आहे, दवाखान्यात जाऊन आलो. दवाखान्यात माझा मित्र आहे त्याच्याकडे गेलेलो आणि त्या अनुषंगाने मी एक छोटासा व्हिडिओ केला. दवाखान्यापासून मी जिथे राहतो तिथपर्यंतचा तो एक व्हिडिओ काय तो मला वाटतं आज अपलोड केला असेल मी, आज मंगळवार. बाकी आपल्या ज्या डिमांड असतात नेहमी मला की या ठिकाणचा व्हिडिओ दाखवा, त्या ठिकाणचा व्हिडिओ दाखवा. तर जसे की मी अनेकदा व्हिडिओ सांगितलेले, आज देखील सांगतो की माझी प्रायोरिटी माझा जॉब आहे. मी 9:30 ते 7:30 ड्युटी करतो. एका नामांकित मेडिसिन कंपनीत कामाला आहे आणि गेली 17-18 वर्ष आली मी त्या कंपनीत कामाला आहे. आणि माझा एक यूट्यूब चॅनल आहे जुना, वाय ए परफेक्ट पिक्चर म्हणून, जो मी कदाचित 15-1 वर्षापूर्वी बनवला होता सहज टाइमपास म्हणून. पण 3-4 वर्षापूर्वी अचानक असं वाटलं की एक आपला प्रॉपर चॅनल बनवावा, म्हणून मी आपली मराठी हा यूट्यूब चॅनल सुरू केला. चॅनलवर काय दाखवावे हा एक वेगळा विषय होता. त्या अनुषंगाने कॅटेगरी फिक्स करायची होती. परंतु मी यासाठी मला जी मदत पाहिजे होती, हवी होती, ती मी माझा मावस भाऊ आहे मिलिंद, त्याचा देखील यूट्यूब चॅनल आहे. तर त्याच्याकडनं मी खूप काय माहिती घेतली आणि माझा पहिला चॅनल देखील त्याने सुरू करून दिलेला, वाय ए परफेक्ट पिक्चर. तर त्याने मला सांगितलं की दादा ट्रिपल अँड ब्लॉग ही कॅटेगरी ठेव, म्हणजे ज्यामध्ये तुझे कुठलेही व्हिडिओ तू अपलोड करू शकतो, तुझे एक फिक्स अशी कॅटेगरी नाही राहणार. मी विचार केला की मला एक फिक्स अशी कॅटेगरी करायची नाही आहे, त्यामुळे मी तो पीपल अँड ब्लॉग ही कॅटेगरी सिलेक्ट केली. आणि जेव्हा सुरुवात केली, सॉरी थोडं दुखतोय पोटात, तर जेव्हा सुरुवात केली साधारणतः 3-4 वर्षापूर्वी, तेव्हा मी डोंबिवली मानकुली या लिंक रोड जो आता त्या घडीला वापरला जातो डोंबिवलीला जाण्याकरता, जे मानकुली ठाण्यावरनं येतात रस्त्याने जायचं असेल तर, त्या ब्रिजचे काम दाखवायला सुरुवात केली. आता जो ब्रिज सुरू झालाय यात असे देखील आहे की त्या ब्रिजची शूटिंग देखील झाली. नावाजलेला धुरंधर जो सिनेमा आता खूप गाजलाय, करोडोने कमाई केली. रणबीर कपूर, अक्षय खन्ना, तर त्या धुरंधर सिनेमाची शूटिंग देखील ज्या ब्रिजवर झाले त्याचे काम जेव्हापासून सुरू होते तेव्हापासूनचे व्हिडिओ मी आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तिथून मी सुरुवात केली रस्त्यांची माहिती देण्याची. पार माझीवाड्यापासून जे 8 पत्रिकांचे काम सुरू आहे, माझीवाडा ते वडपे 3-4 वर्ष आले, त्याचे देखील मी अपडेट देत होतो पावसाळ्यात देखील. तर ते करता करता इतरत्र देखील काही एखादे नवीन गार्डन्स ओपन झाला कुठे किंवा एखादी नवीन काही कार्यक्रम होत असेल तर त्यांची देखील व्हिडिओ अपलोड करत राहिलो. परंतु पसंती ही जी मी रोड्स अपडेट देत होतो त्यालाच मिळाली. म्हणजे
मानकोली ते डोंबिवली लिंक रोड झाला, किंवा माझीवाडा ते वडपे झाला, भिवंडी ते वाडा झाला, सॉरी, या रस्त्यांना जास्त पसंती मिळायला लागली. पूर्वी मी कामाला तिकडे होतो मानकोलीला, दापोडा रोडला, त्यामुळे तिकडचे व्हिडिओज करायचो. आणि साधारणतः 2-1 वर्षापूर्वी मी जिथे कामाला होतो ते वेअरहाऊस तिथनं शिफ्ट होऊन वाशिरे येथे आले. आणि जेव्हा ते वेअरहाऊस वाशिरे येथे आले, नेमका त्याच वेळेस अकस्मातपणे माझ्या आईचे निधन झाले. वेअरहाऊस तिथनं शिफ्ट झाला, सुरू देखील झाला, तरी मी 1-2 महिना तिकडे कामाला गेलो नव्हतो, कारण आईच्या जाण्याने जो धक्का बसलेला अचानक, तो काय कमी होत नव्हता. 2 महिन्यानंतर मी कामाला गेलो वाशिरे आमने इथे. तिथे गेल्यानंतर मी जे पाहिलं एकदम वेगळंच. तिथे काहीतरी असं एक मोठा रस्ता, पूर्ण जंगल डोंगर वगैरे ते तोडत काहीतरी खूप मोठा असा रस्ता रुंद करण्याचा प्रयत्न, प्लॅन वगैरे सुरू होता. मी हैराणपर्यंत काय तेव्हा माहिती काढली, असं समजलं की आपला जो नागपूर मुंबई एक्सप्रेसवे बनत आहे, 8 पदरीकरण आहे, समृद्धी महामार्ग, त्याचे काम सुरू आहे. थोडी माहिती वगैरे काढली, गुगलवर सर्च केली, तेव्हा समजलं की समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई 8 तासाचा प्रवास वगैरे असा काहीतरी, म्हणजे सुसाट प्रवास होणार. त्याची माहिती करून त्याच्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. 1-2 महिने व्हिडिओ बनवल्यानंतर असं लक्षात आलं की समृद्धी महामार्ग जो आहे, आमने इंटरचेंज जरी या ठिकाणी असला तरी त्याची मुख्य जी एंट्री राहणार आहे ती साईधारा इंटरचेंज इथनं राहणार आहे. साईधारा इंटरचेंज इथून जर मुख्य एंट्री राहणार असेल, तर हा जो रस्ता दुसरा मी वडपेपर्यंत जातो तो कुठला, हा देखील विचार सुरू केला. त्याची देखील माहिती घेतली, तेव्हा समजलं की तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, काही लोक त्याला JNPT वडोदरा देखील बोलतात. त्याची देखील माहिती काढली. त्याचा देखील पहिले तर फक्त आमने इंटरचेंजचाच व्हिडिओ बनवतो, नंतर माहिती पडला ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. मग त्याचा व्हिडिओ करत करत वडपेची जी ग्लोबल कॉम्प्लेक्स आत्ताच्या घडीला ज्या ठिकाणी लोक वळण घेतात समृद्धीसाठीच्या तिकीट जवळनं, तो जो रस्ता आहे तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, आणि त्याचा वापर समृद्धी महामार्गासाठी सध्या केला जातो. आणि समृद्धी महामार्गाच्या ओपनिंग जे आहे ना, अचानक करण्यात आले. कामे भरपूर बाकी होते आणि कित्येकदा तारीख बदलण्यात आली, परंतु एकदा अचानक जाहीर करून टाकले. 8-10 दिवस बाकी होते, जाहीर केली की बाबा समृद्धी महामार्ग उद्घाटन होणार आहे इगतपुरी ते आमने. म्हटलं ठीक आहे, झाला. मग इगतपुरी ते आमने तो सुरू पण झाला प्रवास. आज 6 महिने झाले. 5 जूनला उद्घाटन झालेला, 5 जानेवारी झाला. आज 5 जानेवारी एका काल होता, तारीख माहित नाही, पण झाले 6 महिने. 6 महिन्यानंतर देखील लोक तिथे अजून देखील चुकतात वडपे ते तिकीट जवळ. आणि मी अनेकदा माझ्या व्हिडिओ देखील दाखवले. कुक्षी इंटरचेंज बनत आहे, सब इंटरचेंज जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा भाग आहे, त्याला कनेक्ट आहे तो आपला साईधारा इंटरचेंज, जो समृद्धी महामार्गावर जाण्याची मुख्य आपला प्रवेश राहणार आहे. या संदर्भात देखील व्हिडिओ करत होतो. आज 3-4 दिवस झाले कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ शूट झालेला नाही. फक्त घरी आराम आहे, पोट दुखतोय, त्रास होतोय. तर जुने व्हिडिओ आपल्यासमोर मी सादर केलेत, आणि हा एक व्हिडिओ असं वाटलं की आपल्याला सांगावं की असा प्रॉब्लेम सुरू म्हणून व्हिडिओ बनत नाहीये. आणि समृद्धी महामार्ग झाला, दिल्ली मुंबई एक्सप्रेस झाला, आपल्या ज्या डिमांड असतात इकडच्या तिकडच्या, त्या पूर्ण करायला थोडा वेळ लागतो, अवधी लागतो. कारण आठवड्यातनं 1 दिवस जी सुट्टी भेटते रविवारी, त्याची इतर देखील कामे असतात. परंतु जे जवळचे असतात, जी बदलापूर, अकलोली, अंबारा असे काही, ते मी जवळचे ठिकाण करतो. आता 2-3 दिवसापूर्वी आपल्याला आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी सांगितलं की माझीवाड्यापासून वडपेपर्यंतचा एक रूट बनवा. तब्येत ठीक नसल्यामुळे मी घरी असतो,
विचार केला की जावा 2 तासात प्रवास होईल, पण हिंमत होत नाही. जशी तब्येत ठीक होईल 2-4 दिवसात मी नक्की तो व्हिडिओ करेन. आणि मुख्य म्हणजे मी सकाळी 9:30 ते 6:30 हा जो माझा जॉबचा पिरियड आहे, जॉबचा टाईम आहे. मला घरून निघायला पाऊण तास लागतो. 18-19 किलोमीटर अंतरावर मी कामाला जातो माझ्या घरापासून. तर म्हणजे पाऊण तास जायला, पाऊण तास यायला, 1.5 तास पकडा. म्हणजे ट्रॅफिक लागली तर 10-15 मिनिटे अजून एक्स्ट्रा पकडा. असं मी करतो. त्यामुळे जेव्हा मला व्हिडिओ बनवायचे असतात त्यावेळेस मी शक्यतो सकाळी 7-7:30ला निघतो. 1 तास एक्स्ट्रा देतो आणि मग व्हिडिओ शूट करतो. संध्याकाळी जेव्हा 7:30ला मी घरी येतो, फ्रेश वगैरे होतो, 8 वाजता एडिटिंगला लागतो. 11 वाजतात मला एडिटिंग वगैरे करायला. एडिटिंग वगैरे झाला का व्हिडिओ एकदा चेक करतो आणि मग अपलोडिंगला लावतो. झोपून जातो. सकाळी पुन्हा 6 वाजता मी आंघोळ वगैरे करून तयार असतो.